अध्यक्ष महोदय, मी सकाळपासून विविध विषयांवरती सातत्याने हात वर करतोय, परंतु आपण आता माझ्याकडे लक्ष दिलं नाही, संधी दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. अध्यक्ष महोदय, ह्या समितीवरती मी गेले 10 वर्ष काम करतोय. या समितीचे मंत्री महोदय आपण जे काय सांगतात विस्तृतपणे ते कागदावरती योजना अतिशय चांगली आहे, गोरगरिबांच्या हिताची आहे, परंतु अंमलबजावणी होत नाही. सर्वात जास्त भ्रष्टाचार असेल तो ह्या योजनेमध्ये आहे. अध्यक्ष महोदय, थोडा वेळ द्या मला. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, मी ज्यावेळी अनेक हॉस्पिटलवरती आम्ही पाहणी करता गेलो त्यावेळी काय निदर्शनं देते, त्यांना कोणीतरी अगोदर खबर देते आणि या सगळ्या बातम्या जातात त्या 4D कमिशनर ऑफिस मधनं जातात. कलेक्टर ज्यावेळी व्हिजिट द्यायला जातो, आरोग्य संचालकांबरोबर आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी आम्ही जाऊन काय करतो, सर्वात पहिला ते जे बोर्ड लावलेले असतात निर्धनांकरता किंवा ज्यांच्या दुर्बलांकरता, मी सर्वात जाऊन पहिला तर अध्यक्ष महोदय बोर्डावरती हात लावतो. ते बोर्ड त्या दिवशी रंगवून लावलेले असतात, त्याचा कलर देखील ओला असतो. एवढा भ्रष्टाचार याच्यामध्ये आहे. हॉस्पिटलचे जे काही कामगारांबरोबर जे करारनामे असतात, या करारनाम्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या ब्लड रिलेशन मधल्या असणाऱ्या नातेवाईकांना फुकट उपचार केला जातो. असे सगळे कामगारांचे नातेवाईक या योजनेमध्ये ऍडमिट केले जातात आणि तो खर्च त्याच्यावरती केला जातो. इतकंच नव्हे तर अनेक वेळेला गरजवंत रुग्णांना अजिबात प्रवेश दिला जात नाही. अध्यक्ष महोदय, याच्या पलीकडे जाऊन सांगतो, मी ज्यावेळी त्या समितीवरती काम करत होतो, आदरणीय आदित्य तटकरे त्याच्या अध्यक्ष होत्या, त्यावेळी एक निर्णय घेतला गेला, तिथे आपण आरोग्य सेवक नेमायचे. हे रुग्णालय सरकारने दिलेल्या आरोग्य सेवकाला बसायला जागा देखील देत नाहीत. त्याला सांगतात हॉस्पिटलच्या बाहेर टेबल टाक आणि बस. एवढी दादागिरी या रुग्णालयांची वाढलेली आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये भ्रष्टाचार तर कुरण आहे, सांगायला गेलो तर अर्धा तास पुरणार नाही. वेळेचं बंधन मला माहिती आहे, परंतु मी याकरता आपल्याकरता स्पेसिफिक 3 प्रश्न विचारणार आहे आणि त्याचबरोबर एक मागणी दुसरी देखील करणार आहे. राज्य सरकारने ज्या विविध सवलती दिल्यात, ज्या जमिनी दिल्यात, त्याच्यावरती हॉस्पिटल उभे आहेतच. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका असेल, नगरपालिका असतील, नगर परिषद आहेत, यांनी देखील सवलती दिलेल्या अशा अनेक रुग्णालय आहेत. त्या खाजगी रुग्णालय देखील ह्या तुमच्या योजनेमध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या इथले एक उदाहरण देतो. माझ्या इथे ग्लोबल रुग्णालय म्हणून आहे. या रुग्णालय अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या सवलतीवरती उभे आहे. FSI किती दिला? 5 FSI. 0 ओपन स्पेस दिली. अध्यक्ष महोदय पार्किंग फुकट दिली आणि त्यांच्या LOI मध्ये कंडिशन आहे की त्या IOD मध्ये कंडिशन आहे, मुंबईच्या ज्या डीन असतील KM रुग्णालयाच्या, त्यांच्या शिफारसीनुसार 15% बेड हे गरिबांना राखीव ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. साहेब, 15% बेड म्हणजे किती? 36 बेड अधिक 8 ICU चे बेड, 44 बेड हे गेल्या 15 वर्षामध्ये ग्लोबल रुग्णालयांनी दिलेले नाहीत. त्यांची एवढी दादागिरी आहे, तुम्हाला जे काय करायचं ते करा. त्यांचा MOU गेल्या 15 वर्षामध्ये महानगरपालिकेबरोबर झालेला नाही. अध्यक्ष महोदय, ते ट्रस्टची जागा आहे, ट्रस्टला दिलेले हॉस्पिटल बांधायचे, वर्मा मेडिकल रिसर्च सेंटर म्हणून ट्रस्ट आहे, त्यांना दिलेली जागा आहे. या रुग्णालयाला देखील ह्या स्कीम मध्ये घ्यायला लागेल, कारण सगळ्या सवलती आपल्या घेतात. गेल्या मीटिंग मध्ये आपण एक म्हणाले की फक्त भूखंडच आहे, भूखंडच नाही, त्याच्या ज्या काय मशिनरी आहेत त्या मशिनरीची एक्साइज ड्युटी माफ केली जाते. एक मशिनरीची एक्साइज ड्युटी करोडो रुपयामध्ये असते आणि हे सगळेच्या सगळे पैसे माफ केले जातात. एवढा मोठा भ्रष्टाचार ह्या सगळ्या रुग्णालयांमध्ये आहे. अध्यक्ष महोदय, माझे स्पेसिफिक आपल्याला 3 प्रश्न आहेत. ज्या रुग्णालयावरती गुन्हे दाखल झाले त्या रुग्णालयाच्या प्रशासनावरती आपण घेतो, ते सगळे गुन्हे दाखल त्यांच्या ट्रस्टींवरती करायला पाहिजेत. आपण ते गुन्हे त्यांच्या ट्रस्टींवरती दाखल करणार का? माझा दुसरा प्रश्न आहे स्पेसिफिक, जी दंडाची तुटपुंजी रक्कम आहे, ही दंडाची रक्कम आपण वाढवणार का? आणि माझा तिसरा प्रश्न आहे, ज्या ज्या रुग्णालयावरती गुन्हे दाखल झाले, अध्यक्ष महोदय 2016 मध्ये जसलोक रुग्णालयावरती गुन्हा दाखल झाला, 2016 पासून 2025 झालं, कुठलीही कारवाई केली गेलेली नाही. खटला चालू आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, माझी मंत्रिमंडळाला तिसरी विनंती आहे, हे जे गुन्हे दाखल झालेले आहेत
त्या खटल्याचा लवकरात लवकर निर्णय घेण्याकरता एखादा आपण कायदे तज्ञची नियुक्ती करणार का? आणि या सगळ्यांवरती ते जे का आरोग्य सेवक आपण देतोय त्यांना रुग्णालयाला बंधनकारक करा की या आरोग्य सेवकांना बसायला जागा द्या, तिथे आपला जो डिस्प्ले बोर्ड आहे तो मोठ्या अक्षरांमध्ये प्रकाशित करा. हे सगळं आपण करणार आहात का? सन्माननीय सदस्य श्री अजय चौधरी यांनी जो मुद्दा उपस्थित केला, ही पूर्वी स्थिती होती, हळूहळू ही बदलत आहे आणि आता नाही. आणि मी आपल्याला सांगतो, कृपा करून सभागृहाच्या लक्षात आणून देतो की आपल्याकडे आता एकूण लाभार्थी रुग्णसंख्या किती आहे? 93,17,334. आणि किती लोकांनी किती पैशाचा आपल्या IPF अकाउंट मधून किती लोकांनी लाभ घेतलाय? तर 36,37,39,39,862 रुपये. हो. आणि या व्यवस्थेमध्ये मी या व्यवस्थेमध्ये दोष होते, 100% होते. आणि आता जे आपण 186 आरोग्य दूत आपण नियुक्त करणार आहोत त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी लोकांची तक्रार घेता येईल. आपल्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या इन्स्पेक्टर मार्फत तपासणी केली जाते. मी सन्माननीय सदस्य अजय चौधरी साहेब आणि इतर सर्व सदस्यांना सांगू इच्छितो की आपल्याकडे व्यवस्था आहे. कुठलं हॉस्पिटल कुठल्याही पेशंटला जर अशा पद्धतीने छळत असेल आणि त्याला लाभ देत नसेल तर अध्यक्ष महोदय प्रत्येक प्रकरणाची जर स्वतंत्र तक्रार केली तर त्या तक्रारीची नोंद घेऊन त्याची इन्क्वायरी करून कारवाई करता येईल. सभागृहात हा विषय उपस्थित करण्यापेक्षा जर आपण इंडिव्हिज्युअल तक्रार दिली, आपण त्या समितीचे सदस्य, आता आपणही त्या समितीमध्ये ती तक्रार करा. आपल्या अध्यक्षतेखाली आपण परत त्याची चौकशी करू या संदर्भामध्ये. एक सन्माननीय सदस्य यांनी जी तक्रार दिलेली आहे ती तक्रार त्यांच्यापासून कलेक्ट करण्यात येईल. त्या तक्रारीवर स्पेशल चौकशी बसवण्यात येईल आणि त्या चौकशी अहवालावर जे अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल. उत्तर ऐका. मंत्री महोदय, आमदारांनी जो प्रश्न विचारलेला आहे नेमकं त्याचं उत्तर द्या. मी त्यांचंच उत्तर दिलेलं आहे की आपण स्पेसिफिक घटना, तारीख, वेळची तक्रार करावी, त्याच्याशिवाय तक्रारीची चौकशी होणार नाही. आणि त्या तक्रारीवर चौकशी समिती बसवण्यात येईल आणि चौकशीच्या अहवालानुसार कारवाई करण्यात येईल.